भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत मित्र परिवाराच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिन निमित्त रविवार दिनांक 1 जून रोजी लोकनेते दिवा पाटील विद्यालयात श्री साई ब्लड सेंटर व दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। गुरुवारी लोकनेत्याप्रमाणे त्यांच्या लोकसेवेचा आदर्श घेत केदार भगत यांनी नागरिकांसाठी रुपये 1 लाखाचा मोफत अपघाती विमा उपलब्ध करून दिला होता। यावेळी बहुसंख्येने रक्तदानासाठी उपस्थित रक्तदात्यांसाठी अल्प उपहार व प्रशस्ती पत्र भेटवस्तू देऊन अशा महान कार्यात सहभागी झाल्याने त्यांचा गौरव करण्यात आला। या शिबिराला स्वतः लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, अर्चना ठाकूर, आदेश ठाकूर, उद्योजक मंगेश परुळेकर, इक्बाल काझी, माजी नगरसेवक जयंत पगडे, गणेश कडू, अनिल भगत, सुनील बहिरा, निलेश पाटील, रमेश गुडेकर, रुचिता लोंढे, प्रीती जॉर्ज आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कीर्तन महोत्सवापासून सुरू झालेले हे सगळे कार्यक्रम यामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग हा निश्चितपणाने मिळेल। आज जे रक्तदाते या ठिकाणी उपस्थित आहेत एक चांगलं आणि अतिशय उदात्त असं काम हे या शिबिराच्या माध्यमातून ते रक्तदाते करतायत। त्या सर्व रक्तदात्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। त्यांना चांगलं स्वास्थ्य लाभावं आणि अशा पद्धतीची समाजाच्या उपयोगाला येण्याची संधी ही त्यांना आणि आपल्या सगळ्यांना वारंवार मिळत राहावी। त्यातूनच खऱ्या अर्थानं रामशेठ ठाकूर साहेबांचा आपण हा वाढदिवस तो साजरा करायला घेतलाय। त्याबद्दल त्याचं खऱ्या अर्थानं चीज होऊ शकतं। केदार भगत वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम सातत्यानं आयोजित करत असतात, पण अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाच्या उपयोगाला येण्यासाठी त्याची जी धडपड आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। एकीकडे रक्तदान शिबिर आणि त्याच वेळेला 1 लाखापर्यंतचा न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा अपघाती विमा याची ही जोड त्यांनी याला दिलेली आहे। त्याचाही फायदा जास्तीत जास्त लोकांना अडचणीच्या वेळेला मिळेल, अशी अडचण येऊच नये अशी अपेक्षा करतो। पण आली जर दुर्दैवानं तर त्यावेळेला या विम्याचं हे कवच हे आपल्याबरोबर असेल आणि म्हणूनच मी या उपक्रमाबद्दल केदार भगत यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्या सर्व सहकारी मित्रमंडळ सगळ्या सहकार्यांचं सुद्धा याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो। या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची मला संधी दिली। 10:30 वाजता आज उर्वा रोडमध्ये एका शाळेचं उद्घाटन आहे। त्याच्यासाठी साताऱ्यावरून रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन आणि सगळे प्रमुख मंडळी आलेले आहेत। त्यामुळे मला इथून लवकर निघण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करतो। पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या सर्वांना माहीत असेल की आपल्या रायगडचे भाग्यविधाते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात। त्यांच्या 74वा वाढदिवस व 75व्या वाढदिवसात ते पदार्पण करतात। या निमित्ताने आपण केदार भगत मित्रपरिवार यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे आणि असा मानस आहे की 75 रक्तदान तरी येथे व्हायला पाहिजे। तसेच आपण द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी आहे, या कंपनीचे 1 लाखापर्यंतचे अपघाती विमा आहे ते आपण मोफत काढून देतात अशी आपल्या सगळ्यांची संकल्पना आहे। त्यातून हा वाढदिवस अभिषेकाचा आपण सोहळा साजरा करण्यात येत आहे आणि नेहमीप्रमाणे त्यांचं खूप सारं प्रेम माझ्या पाठीमागे आहे। माझ्यावर नेहमीच त्यांची कौतुकाची थाप असते। इव्हन त्यांचं एक म्हणणं आहे की कुठेही कार्यक्रमाला गेले नव्हते पण केदार भगत यांच्या कार्यक्रमाला नेहमी ते येतात अशी त्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर नेहमी असते। आपण आज रक्तदान शिबिर आयोजित केले, कमीत कमी 75 लोक रक्तदान करतील आणि विम्याचे आयोजन केले तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1 लाखापर्यंत आणि पुढे वर्षभरातही आपण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करणार आहोत आणि करत राहू। तसं केदार भगत प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन उपक्रम करत असतात, महिलांसाठी असो युवकांसाठी हो। तसं तुम्हाला माहीत असेल की आपल्या केदार भगत मित्रपरिवार लोकल पनवेलसाठी मोफत ॲम्ब्युलन्ससुद्धा आपण ठेवले। त्याचा उपयोगी येथील नागरिकांना चांगल्या प्रमाणात होतो आणि ते आपल्या केदार भगत यांचे खूप आभारी व्यक्त करतात। त्या निमित्ताने लोकनेत्यांसाठी एकच सगळ्याची 100 व वाढदिवस त्यांना आपण इथे साजरा करू, 100 रक्तदाते इथे उपलब्ध करूया। पनवेलकरांचा प्रतिसाद चांगल्यात चांगला मिळाला याची दुमतच नाही। आज 75वी रामशेठ ठाकूर यांची आज जन्मदिनाची 75वी आहे। त्याच्यामध्ये हा जो रक्तदान म्हणजे सर्वात श्रेष्ठ दान हा जो कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे केदार भगत, हे खरोखरच कौतुकास्पद आणि त्याचा अभिमान करण्यासारखीची बाब आहे। रामशेठ ठाकूर आत्ताच्या ह्या युगातले मी कर्ण समजतो।
दानशूरपणा जो त्यांच्यामध्ये आलेला आहे, त्याच्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामधल्या लोकांना सुद्धा त्याचा भयंकर फायदा होत आहे. आज आपल्या काही घडामोडीमध्ये पुष्कळ ठिकाणी आज त्यांनी त्या ओलव्या म्हणजे त्या जे त्यांनी जे खाडीमध्ये त्यांनी जे एक मोठा प्रकल्प जो त्यांनी तयार करून सर्व म्हणजे तिथल्या सर्व भागांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचा एक उत्कृष्ट एक स्वर्ग निर्माण केलेला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अशा या रामशेठ ठाकूर यांचा जो वाढदिवस आहे, आज कित्येक लोक पाण्यात देव बुडून बसलेले आहेत. म्हणजे काही लोक त्यातले ज्यांना त्यांच्याबद्दल जी काय त्यांची कृपादृष्टी त्यांच्यावर व्हायला पाहिजे ती होत नाही, ह्याचा कुठेतरी राग ठेवून आज त्यांच्या त्या बातम्या ते तयार करतात देतात. पण ते किती देव पाण्यात बुडून ठेवले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण यांचं जे कार्य आहे त्या कार्याच्या पुढे ह्या असल्या फालतू गोष्टी कोणी लक्षात ठेवत नाही, कोणी पाहत नाही, बघत नाही. आज येतील जातील पण रामशेठ आहेत तिथंच राहतील. त्यांचा जो आजचे संपूर्ण आपल्या पुरण पनवेलमध्ये जो सहभाग आहे, त्यांनी जे आज काम करण्याची जी पद्धत ठेवलेली आहे, अनेक कार्यकर्ते त्यांनी जमवलेले आहे. केदार भगत सारखे कार्यकर्ते आज ज्या पद्धतीने सामान्य कार्यकर्ता ज्या पद्धतीने त्यांचं काम करीत आहे हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याचप्रमाणे अनेक कार्यकर्ते त्यांच्या कामाला लागलेले काम करतात. त्याच्यामुळे रामशेठला मला वाटत नाही त्या स्पर्धेमध्ये त्यांना कोण आडवा तिडवा येईल, पण त्याचा कधी कोणाला काही उपयोग होणार नाही. एवढंच मी या रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सांगू इच्छितो. आणि जीव हजर का असे रामशेठ अनेक निर्माण व्हायला आहे. देणग्या देतात पण दानत ज्यांची आहे ती कुणाची नाही, ती फक्त रामशेठ ठाकूरची आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.